आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी नाही घेतली. डॉक्टर विश्वास सुतार. शाहूवाडी तालुका विज्ञान प्रदर्शनात कानाकोपऱ्यातून 172 मॉडेल्स. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली म्हणजे सुखसोयी घेतल्या, पण विज्ञानाचा दृष्टिकोन अर्थात विज्ञानाची दृष्टी नाही घेतली, असे प्रतिपादन शाहूवाडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांनी मांडले. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आपल्या आचरणात आणला पाहिजे. आपण शिक्षक असो वा विज्ञानाचे शिक्षक असो, आणि आपल्या गाडीला कोणाची नजर लागू नये म्हणून जर लिंबू मिरच्या बांधत असेल तर आपण फक्त विज्ञानाची सृष्टी घेतली, सुखसोयी घेतल्या, पण विज्ञानाचा दृष्टिकोन म्हणजेच विज्ञानाची दृष्टी नाही घेतली, असे मत डॉक्टर विश्वास सुतार यांनी मांडले. यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा असे प्रतिपादन त्यांनी केले. शेकापचे नेते भाई भरत पाटील यांनीही समाजातील अंधश्रद्धावर भाष्य करून विज्ञानाला आपण आपलंसं करण्याचं आवाहन केले. 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महात्मा गांधी विद्यालय सरुड येथे संपन्न झाले. शिक्षणास आंबा ते अनुस्कुरा, गावडी, सोनुर्ले, नांदगाव यासारख्या शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम कानाकोपऱ्यातील बालवैज्ञानिकांनी आपली वैज्ञानिक साधने मांडली होती. शिक्षक प्रतिकृतीमध्येही काही शिक्षकांनी आपले शैक्षणिक साधनांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक संघटना प्रतिनिधी, विस्ताराधिकारी अनिल कुलकर्णी, भगवान चौगले, विज्ञान प्रदर्शन कमिटी आणि बालवैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन न्यूज, अनिल कांबळे. मला आनंद या गोष्टीचा आहे की तब्बल 174 साधनं तालुक्यातून आलेले आहेत. सर्व शिक्षकांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. कारण कानाकोपऱ्यातून तालुक्यातून शिक्षक मुलांना घेऊन उत्साहानं आलेले आहेत आणि सगळे 10 वाजता इथे येऊन मांडणी केलेली आहे. म्हणजे तिकडं आपला तालुका मित्र हो कधीतरी तुम्ही पाहून घेतला पाहिजे. आपण जिथं काम करतो ना त्या छोट्याशा वर्तुळातच आपण पुन्हा 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 फिरत राहतो. आपण थोडं वर्तुळाच्या बाहेर गेलो तर जग कसं आहे कळतं. जे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार हा जो वाक्प्रयोग आहे तो खरंच विचार करण्यासारखा आहे. म्हणजे केल्याने देशाटन म्हणजे काय लंडनला जायला पाहिजे असं नाही. केल्याने देशाटन म्हणजे काय महाबळेश्वरलाच गेलं पाहिजे असं नाही. आपला तालुका आपण जर अभ्यासला तरी केल्याने देशाटन खूप मोठा आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. म्हणजे शित्रूर पासून इकडे करंजपेन, अनुस्कुरा, बरकी हे सुमारे 110 किलोमीटरचं अंतर आहे. आपला तालुका विस्तारित केवढा आहे हे मी तुम्हाला हे सांगायला लागलो. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे केवळ शोध लावणं म्हणजे नाही आहे. संशोधक शोध लावतात, पण मी सांगतो तुम्हाला अणुबॉम्बचा शोध जो लावला अल्फ्रेड नोबेल यांनी, ते त्यांनी माणसांचा विध्वंस करायसाठी लावलेला नव्हता. तो शोध 1945 साली जपान मधल्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकून जेव्हा टाकला तेव्हा नोबेल अल्फ्रेड रडला. त्याला पश्चाताप झाला की मी हा शोध का बरं लावला असेल. माणसं जर मरत असेल माझ्या शोधानं तर माझ्या शोधाचा पराभव आहे. म्हणून अल्फ्रेड नोबेलनं तिथून पुढे शांततेसाठी काम केलं. आता जगामध्ये त्याच्याच नावानं शांततेचं नोबेल पारितोषिक वितरित केले. मी तुम्हाला असं सांगणार आहे, जेवढे संशोधक आहेत ते विद्वान असतात, टॅलेंटेड असतात. ही मुलं आमची हुशार आहेत, आता ऐकत असतील तर त्यांनी आपल्या शोधाचा उपयोग विधायक कामासाठी केला पाहिजे, माणूस घडवण्यासाठी केला पाहिजे. नरेंद्र दाभोळकरांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला मी या निमित्तानं सांगून माझं थांबणार आहे भाषण. नरेंद्र दाभोळकर हे विज्ञानाचा प्रसार करणारे प्रबोधनकार होते. ते म्हणायचे की इथून अमेरिकेत बोलण्यासाठी मी विज्ञानाचा उपयोग करतो, मोबाईलवरनं बोलतो. माझा आवाज तुम्हाला स्वच्छ आणि स्पष्ट यावा म्हणून हा माईक आहे. हा विज्ञानाचा चमत्कार आहे. आपल्या घरामध्ये जी भाजी असते, लिंबू असतात, सगळं असतं, ते 2-4 दिवस टिकावेत म्हणून आपल्या घरामध्ये काय आहे, फ्रीज आहे. आपल्याला छान थंड वारा मिळावा म्हणून फॅन आहे. असे किती विज्ञानाचे चमत्कार आपण रोज वापरतो.
याला विज्ञानाची सृष्टी म्हणतात. मग दाभोळकर म्हणायचे, आपण 21व्या शतकामध्ये सर्वांनी विज्ञानाची सृष्टी घेतलेली आहे, पण दुर्दैव असं आहे की आपण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. मला सांगा, आपण जर विज्ञान वापरत असू आणि आपल्याला जर समज आली असेल, शिक्षकांना मी सांगतोय, जर कळत असेल की माझी गाडी एखाद्या वाईट डोळ्यांनी पाहिलं तरी तिला काय तडा जाणार नाही, तिला अपघात होणार नाही, याची खात्री पाहिजे ना. आणि तरीही माझे शिक्षक त्या गाडीला लिंबू आणि मिरच्या लावत असतील आणि तो जर विज्ञानचा शिक्षक असेल तर मग काय करायचं? ही दृष्टी आहे का सांगा? आपा, माझं म्हणणं बरोबर आहे ना? मग माझ्या शाळेच्या दारातल्या वाहनांना लिंबू मिरच्या बांधल्या असतील आणि ती मुलं बघत असतील तर त्या मुलांच्यावरती काय प्रभाव पडणार आहे? मुलं ही अनुकरणशील असतात. शिक्षक कसं बोलतात, कसं वागतात, काय आपले अंगीकार करतात, महिला वैभव लक्ष्मी करतात, हे सगळ्या गुरुजींना सगळ्या शाळेत माहीत असतात. आपण दोघं पगार घेतो, पती पत्नी. वैभव लक्ष्मी आपल्या घरात सोबत आपल्या ज्ञानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे केवळ शोध लावणं म्हणजे नाही आहे. संशोधक शोध लावतात, पण मी सांगतो तुम्हाला, अणुबॉम्बचा शोध जो लावला अल्फ्रेड नोबेल यांनी, ते त्यांनी माणसांचा विध्वंस करायसाठी लावलेला नव्हता. तो शोध 1945 साली जपानमधल्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकून जेव्हा टाकला तेव्हा नोबेल अल्फ्रेड रडला. त्याला पश्चाताप झाला की मी हा शोध का बरं लावला असेल? माणसं जर मरत असतील माझ्या शोधानं तर माझ्या शोधाचा पराभव आहे. म्हणून अल्फ्रेड नोबेलनं तिथून पुढं शांततेसाठी काम केलं. आता जगामध्ये त्याच्याच नावानं शांततेचं नोबेल पारितोषिक वितरित केले. मी तुम्हाला असं सांगणार आहे, जेवढे जेवढे संशोधक आहेत ते विद्वान असतात, टॅलेंटेड असतात. ही मुलं आमची हुशार आहेत, आता ऐकत असतील तर त्यांनी आपल्या शोधाचा उपयोग विधायक कामासाठी केला पाहिजे, माणूस घडवण्यासाठी केला पाहिजे. नरेंद्र दाभोळकरांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला मी या निमित्तानं सांगून माझं थांबणार आहे भाषण. नरेंद्र दाभोळकर हे विज्ञानाचा प्रसार करणारे प्रबोधनकार होते. ते म्हणायचे की इथून अमेरिकेत बोलण्यासाठी मी विज्ञानाचा उपयोग करतो, मोबाईलवरनं बोलतो. माझा आवाज तुम्हाला स्वच्छ आणि स्पष्ट यावा म्हणून हा माईक आहे, हा विज्ञानाचा चमत्कार आहे. आपल्या घरामध्ये जी भाजी असते, लिंबू असतात, सगळं असतं, ते 2-4 दिवस टिकावेत म्हणून आपल्या घरामध्ये काय आहे? फ्रीज आहे. आपल्याला छान थंड वारा मिळावा म्हणून फॅन आहे. असे किती विज्ञानाचे चमत्कार आपण रोज वापरतो. याला विज्ञानाची सृष्टी म्हणतात. मग दाभोळकर म्हणायचे, आपण 21व्या शतकामध्ये सर्वांनी विज्ञानाची सृष्टी घेतलेली आहे, पण दुर्दैव असं आहे की आपण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. मला सांगा, आपण जर विज्ञान वापरत असू आणि आपल्याला जर समज आली असेल, शिक्षकांना मी सांगतोय, जर कळत असेल की माझी गाडी एखाद्या वाईट डोळ्यांनी पाहिलं तरी तिला काय तडा जाणार नाही, तिला अपघात होणार नाही, याची खात्री पाहिजे ना. आणि तरीही माझे शिक्षक त्या गाडीला लिंबू आणि मिरच्या लावत असतील आणि तो जर विज्ञानचा शिक्षक असेल तर मग काय करायचं? ही दृष्टी आहे का सांगा? आपा, माझं म्हणणं बरोबर आहे ना? मग माझ्या शाळेच्या दारातल्या वाहनांना लिंबू मिरच्या बांधल्या असतील आणि ती मुलं बघत असतील तर त्या मुलांच्यावरती काय प्रभाव पडणार आहे? मुलं ही अनुकरणशील असतात. शिक्षक कसं बोलतात, कसं वागतात, काय आपले अंगीकार करतात, महिला वैभव लक्ष्मी करतात, हे सगळ्या गुरुजींना सगळ्या शाळेत माहीत असतात.